कधी-कधी ना एका साध्या क्लिक किंवा फॉरवर्ड बटनावर कसं हजारो लोकांचं भविष्य अवलंबून असतं, हे आज आपण ह्या सखोल विश्लेषणात बघणार आहोत. हो, नक्कीच. म्हणजे आज आपण एका अशा प्रशासकीय पत्राचा अगदी बारकाईने आढावा घेणार आहोत, जे कागदोपत्री अतिशय तांत्रिक वाटत असलं तरी त्याचा थेट आणि खूप गंभीर परिणाम संपूर्ण राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर होतोय. अगदी बरोबर. आणि जे उमेदवार शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यावरही याचा परिणाम होतोय. माझ्या हातात आता 25 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी काढलेली एक कारण दाखवा नोटीस आहे, ज्यांना आपण शो कॉज नोटीस म्हणतो. आणि खरं सांगायचं तर या नोटीसची भाषा इतकी कडक आहे की ती वाचूनच प्रशासनात सध्या किती तणाव आहे लक्षात येतं. हो, ती भाषाच खूप काही सांगून जाते. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाला एवढा वेळ का लागतोय, आणि सर्वात धक्कादायक म्हणजे गट शिक्षणाधिकारी ते मुख्याध्यापक यांच्यावर थेट फेब्रुवारी 2026चं वेतन रोखण्याची वेळ का आली आहे. कसं आहे, या पत्राच्या अगदी मुळाशी जाणं खूप गरजेचं आहे. कारण वरवर पाहता हे पत्र केवळ नांदेड जिल्ह्यापुरते मर्यादित किंवा एका विशिष्ट कार्यालयापुरते वाटत असले तरी तसं ते अजिबात नाहीये. अच्छा. म्हणजे हे पत्र आपल्या शिक्षण विभागातील तांत्रिक आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावाचं एक खूप मोठं प्रातिनिधिक उदाहरण आहे. आपण नेहमी डिजिटल इंडिया, ई गव्हर्नन्स अशा मोठ्या मोठ्या संकल्पनांबद्दल बोलत असतो. हो, डिजिटल महाराष्ट्र वगैरे. अगदी तेच. पण प्रत्यक्ष जमिनीवर जेव्हा या ऑनलाईन पोर्टलवर माहिती भरायची वेळ येते तेव्हा ती साखळी कुठे आणि कशी तुटते हे या पत्रातून अगदी स्पष्ट दिसतं. या एका छोट्याशा पत्रातून महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण व्यवस्थेतील एक खूप गंभीर अडचण चव्हाट्यावर आली आहे. मला या पत्रातली सर्वात चक्रावून टाकणारी गोष्ट कोणती वाटली माहितीये? कोणती? यातील तारखांचा क्रम आणि त्यातून दिसणारी ती प्रशासकीय घाई. आपण थोडं मागे जाऊन बघूया. पत्रात स्पष्ट संदर्भांचा उल्लेख केलाय. 4 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी एक पत्र काढलं होतं. त्यानंतर लगेच 24 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण संचालकांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही अत्यंत कडक निर्देश दिले. हो, VC झाली होती. आणि बघा, लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारीला नांदेडवरून हे पत्र निघतं आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना चक्क आजच्या आज काम पूर्ण करावे असा अल्टिमेटम दिला जातो. आजच्या आज. हो, म्हणजे पाणी अगदी नाकापर्यंत आलं आहे हे स्पष्ट दिसतंय. पण मला आधी हे समजून घ्यायचंय, ही संच मान्यता आणि समायोजन नक्की काय प्रकार आहे? या एका प्रक्रियेसाठी राज्यभरातली एवढी मोठी यंत्रणा का हलवली जात आहे? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत आपण संच मान्यता म्हणजे काय हे समजून घेत नाही तोपर्यंत या पत्राचं खरं गांभीर्य लक्षात येणारच नाही. अतिशय सोप्या भाषेत सांगायचं तर संच मान्यता, ज्याला आपण इंग्रजीत स्टाफिंग पॅटर्न अप्रूव्हल म्हणू शकतो, ही कोणत्याही शाळेचा प्रशासकीय आणि आर्थिक कणा असते. ओके. एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या नेमकी किती आहे यावर त्या शाळेत किती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत हे सरकार दरवर्षी निश्चित करतं. अच्छा, दरवर्षी हे अपडेट होतं? हो, दरवर्षी. आता हे कसं ठरतं तर विद्यार्थ्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेली माहिती शासनाच्या पोर्टलवर अपडेट केली जाते आणि त्या आकड्यांच्या आधारे मग शिक्षकांची पदे मंजूर केली जातात. आता समजा एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या घटली तर साहजिकच तिथे मंजूर असलेली शिक्षकांची पदेही कमी होतात. मग जे शिक्षक तिथे आधीपासून काम करत आहेत पण आता विद्यार्थी संख्येअभावी त्यांची तिथे गरज नाहीये, ते शिक्षक अतिरिक्त ठरतात, ज्याला आपण सरप्लस म्हणतो. अच्छा, म्हणजे 100 विद्यार्थ्यांमागे ठराविक शिक्षक असा तो निकष असतो. अगदी बरोबर. आणि जर विद्यार्थीच नसतील तर शिक्षक अतिरिक्त ठरणार. मग ह्या अतिरिक्त शिक्षकांचं पुढे काय होतं? त्यांची नोकरी तर जात नाही ना? नाही, त्यांची नोकरी जात नाही. आणि म्हणूनच इथे समायोजन म्हणजेच ॲडजस्टमेंटची प्रक्रिया सुरू होते. जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत त्यांना दुसऱ्या अशा शाळेत सामावून घेतलं जातं जिथे विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आता पत्रात दिलेल्या संदर्भानुसार खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमधील याच अतिरिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांवर समायोजन करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. म्हणजे माझ्या लक्षात असं येतंय की जोपर्यंत ही संच मान्यतेची प्रक्रिया पोर्टलवर पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकारला हेच समजणार नाही की राज्यात नेमके किती शिक्षक अतिरिक्त आहेत. हो.
आणि कोणत्या शाळेत किती पदे रिक्त आहेत. म्हणजे 2025-26च्या समायोजनाची प्रक्रिया एक पाऊलही पुढे सरकू शकत नाही. बरोबर? अगदी तंतोतंत. आणि हाच तो या विलंबाचा सर्वात मोठा फटका आहे. संच मान्यता पूर्ण झाल्याशिवाय अधिकृत आकडा शिक्षण विभागाच्या हाती मागत नाही. थोडक्यात सांगायचं तर शिक्षक नियोजन, बदल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवीन शिक्षक भरती. नवीन भरती. हो, या सर्व गोष्टींच्या आधीची ही सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी आहे. आणि तीच पायरी सध्या पूर्णपणे रखडली आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संपूर्ण राज्याचं शिक्षक नियोजनाचं वेळापत्रक ठप्प राहतं. म्हणूनच आपण मगाशी म्हणालो तसं अधिकाऱ्यांवर हे काम अक्षरशः एका दिवसात पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव आलेला आहे. आता मला या दिरंगाईचं कारण समजून घ्यायचं आहे. आपण या पत्रासोबत जोडलेल्या याद्यांकडे पाहिलं तर खूप धक्कादायक चित्र समोर येतं. होय. एकीकडे आपण पवित्र पोर्टल आणि ऑनलाईन प्रणालींचे खूप गोडवे गातो, पण दुसरीकडे साध्या माहिती अपडेट करण्यासाठी अशी कडक नोटीस का काढावी लागते? पत्रात 4 अत्यंत स्पष्ट प्रशासकीय कारणे दिली आहेत ज्यामुळे हे काम रखडलं आहे. मला वाटतं आपण या 4ही कारणांचा जरा बारकाईने अभ्यास करायला हवा. नक्कीच. या पत्रात दिलेली कारणं ही आपल्या प्रशासकीय व्यवस्थेतील दिरंगाईचे विविध स्तर उघडे पाडतात. ही साखळी कशी तुटते हे पाहण्यासारखं आहे. पहिलं कारण हे थेट शाळा पातळीवरचं आहे, ज्याला आपण स्कूल लेव्हल म्हणू. पत्रात इंग्रजीत एक स्टेटस दिलाय, डिव्हिजन एड फॉर्म नॉट फायनलाइज्ड बाय स्कूल. साध्या भाषेत सांगायचं तर शाळांनी स्वतःचा फॉर्म पोर्टलवर अंतिम करून तो लॉक केलेला नाही. अच्छा. आणि याच पातळीवर दुसरं एक कारण दिसतंय, स्टुडंट नॉट फॉरवर्डेड फॉर SM बाय स्कूल. याचा अर्थ असा की शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेसाठी म्हणजे SM साठी पुढे पाठवलेली नाहीये. थांबा. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे मूळ माहिती जिथून तयार होऊन यायला हवी तिथेच अडथळा आहे. शाळा पातळीवरच माहिती अडकून पडली आहे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. बोला. जर ही सगळी सिस्टम ऑनलाईन आहे तर मग जेव्हा डेडलाईन संपते तेव्हा प्रणालीने स्वतःहून डेटा ऑटोलॉक का करू नये? मॅन्युअली फायनल करण्याची किंवा पुढे पाठवण्याची वाट का बघायची? तुमचा हा प्रश्न अगदी रास्त आहे आणि अनेक तंत्रज्ञान तज्ज्ञही हाच मुद्दा नेहमी मांडतात. पण प्रशासकीय प्रक्रियेत एक मोठी अडचण असते. येथे विद्यार्थ्यांचा आकडा थेट शिक्षकांच्या पगाराशी आणि पर्यायाने शासनाच्या तिजोरीशी जोडलेला आहे. जर प्रणालीने एखादा चुकीचा आकडा किंवा अपूर्ण माहिती आपोआप लॉक केली आणि त्या आधारे एखाद्या शिक्षकाचं पद रद्द झालं किंवा चुकीच्या पद्धतीने मंजूर झालं तर त्याची कायदेशीर जबाबदारी कोणावर निश्चित करणार? बरोबर आहे. एका सॉफ्टवेअरवर आपण कायदेशीर कारवाई करू शकत नाही. म्हणूनच शासनाला या माहितीची खातरजमा करण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची किंवा प्रमाणीकरणाची गरज लागते. मुख्याध्यापकांनी जेव्हा तो डेटा फॉरवर्ड केलेला असतो तेव्हा ते एक प्रकारे लेखी हमी देत असतात की माझी माहिती अचूक आहे. समजलं. म्हणजे जबाबदारी निश्चित करण्यासाठी तो मानवी टप्पा आवश्यकच आहे. पण मग इथेच तर गाडी अडकते ना. आता शाळांनंतर पुढची 2 कारणं कोणती आहेत? तिथेही असाच मानवी अडथळा आहे का? होय, तिथेही अगदी तसाच अडथळा आहे. पुढचं तिसरं कारण आहे केंद्र पातळीवरचं, म्हणजेच क्लस्टर लेव्हलचं. पत्रात स्टेटस दिसतोय, स्टुडंट नॉट फॉरवर्डेड फॉर SM 25-26 बाय क्लस्टर. म्हणजे समजा काही प्रामाणिक शाळांनी आपली माहिती वेळेत पुढे पाठवली, पण ती माहिती केंद्रप्रमुखांनी तपासून पुढच्या स्तरावर पाठवणं अपेक्षित असतं. तिथेच ती फाईल किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर तो ऑनलाईन डेटा प्रलंबित आहे. अरे रे. आणि या साखळीतलं चौथं कारण आहे गटशिक्षणाधिकारी पातळीवरचं, म्हणजे BEO लेव्हल. तिथे स्पष्ट लिहिलंय, स्टुडंट नॉट फॉरवर्डेड फॉर SM बाय BEO. याचा स्पष्ट अर्थ असा की केंद्रप्रमुखांकडून आलेली माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या लॉगिनमधून पुढे फॉरवर्ड केलेली नाही. म्हणजे सगळीकडेच अडथळे आहेत. हो, थोडक्यात सांगायचं तर शाळा, केंद्र आणि तालुका अशा 3ही महत्त्वाच्या स्तरांवर ही माहिती कुठेतरी अडकून पडली आहे. कुणीतरी ती क्लिक करून पुढे पाठवलेली नाही. या माहितीची व्याप्ती किती मोठी आहे हे या स्रोतातील याद्या पाहिल्यावरच डोळ्यात भरतं. हे फक्त काही मोजक्या शाळांचं किंवा एका तालुक्याचं प्रकरण नाहीये. मी इथे यादीतील काही विशिष्ट शाळांची नावे पाहतीये. हो, वाचा ना. नांदेड जिल्ह्यातील किड्स किंग पब्लिक स्कूल, खुरगा वसेल किंवा शहीद पवार हायस्कूल चिटली, तसंच जिल्हा परिषद प्रायमरी अप्पर प्रायमरी स्कूल पुयणी अशा कितीतरी शाळांची नावे डिव्हिजन एड फॉर्म नॉट फायनलाइज्ड आणि स्टुडंट नॉट फॉरवर्डेडच्या यादीत आहेत.
आणि यात आणखी भर घालणारी गोष्ट म्हणजे हे पत्र जरी नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले असले तरी 24 तारखेच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण संचालक पुणे यांच्या कार्यालयातून जी माहिती समोर ठेवली गेली तिची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. बापरे. त्या याद्यांमध्ये केवळ नांदेडच नाही तर गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नाशिक, धुळे, जळगाव आणि खुद्द शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यांचाही समावेश आहे. पुणे सुद्धा? होय, पुणे सुद्धा. उदाहरणार्थ गट शिक्षणाधिकाऱ्यांनी माहिती पुढे न पाठवल्याच्या यादीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पारगाव तसंच हडपसरमधील रेहमानी उर्दू हायस्कूल यांचीही नावे स्पष्टपणे दिसतात. अच्छा. जळगावमधील श्री साई समर्थ सेकंडरी स्कूल, नाशिकमधील संत ज्ञानेश्वर विद्यालय अशी राज्यभरातील विविध विभागांमधली नावे या यादीत झळकत आहेत. यावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते की ही एका जिल्ह्याची नाही तर संपूर्ण राज्याची एक सामूहिक प्रशासकीय अडचण बनली आहे. डिजिटल फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर जाण्यासाठी लागणारा वेळ हा भौतिक फाईलपेक्षाही जास्त लागतोय की काय असा प्रश्न पडतो. अगदी तसंच होतंय सध्या. हे खरंच विचार करायला लावणार आहे. आपण डिजिटल प्रगती केली पण काम करण्याची पद्धत अजूनही जुनीच आहे. आता या सगळ्या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि स्फोटक भाग कोणता असेल तर तो म्हणजे या पत्राचा शेवटचा परिच्छेद. हो, तो परिच्छेद खूप महत्वाचा आहे. इथे खरी कारवाईची तीव्रता आणि प्रशासनाचा संताप लक्षात येतो. पत्रात अगदी थेट शब्दांत लिहिलं आहे की सदरचे काम करण्यास विलंब का झाला याचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा, तसेच सदरील संच मान्यता पोर्टलवरील काम पूर्ण झाल्याशिवाय आपले माहे फेब्रुवारी 2026चे वेतन देयक अदा करण्यात येणार नाही. फेब्रुवारीचे पगार थेट थांबवण्याचा आदेश. हे वाचून तर मलाही थोडा धक्का बसला. पगार रोखणे हे प्रशासनातील सर्वात मोठं आणि अत्यंत कडक पाऊल मानलं जातं. याचा व्यापक विचार केला तर आपल्याला समजेल की वरिष्ठ पातळीवरील प्रशासनाने आता आपला संयम पूर्णपणे गमावला आहे. साहजिकच आहे. जेव्हा शासनाला शिक्षक भरतीसारख्या मोठ्या प्रक्रिया राबवायच्या असतात तेव्हा त्यांच्याकडे अचूक आणि अद्ययावत माहिती असणं कायदेशीररित्या बंधनकारक असतं. या पत्राद्वारे गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांची थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जर हे काम एका दिवसात झालं नाही तर केवळ वेतनच रोखलं जाणार नाही तर पुढील योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. प्रशासकीय भाषेत याचा अर्थ असा होतो की यात निलंबन किंवा शिस्तभंगाच्या कारवाईचाही समावेश असू शकतो. म्हणजे प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे हे स्पष्टच आहे. पण या सगळ्या प्रशासकीय गोंधळात एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या या खेळात सर्वात मोठा फटका नेमका कोणाला बसतोय? उमेदवारांना. हो, माझं स्पष्ट मत आहे की याचा सर्वात मोठा फटका त्या हजारो उमेदवारांना बसतोय जे रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत. आपण वारंवार पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 बद्दल ऐकत असतो. या एका पत्राचा आणि या दिरंगाईचा त्या भरती प्रक्रियेवर काय आणि कसा परिणाम होणार आहे? तू अगदी योग्य मुद्द्यावर बोट ठेवलंस. या संपूर्ण चर्चेचा हाच तो केंद्रबिंदू आहे जो उमेदवारांनी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रशासकीय दिरंगाईचा थेट फटका 2026च्या शिक्षक भरतीला बसणार आहे. आणि तो कसा हे मी थोडक्यात सांगतो. नक्की सांगा. मगाशी आपण पाहिलं तसं संच मान्यता पूर्ण झाल्याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचा आकडा समोर येत नाही. जोपर्यंत या अतिरिक्त शिक्षकांचं दुसऱ्या शाळेत समायोजन होत नाही तोपर्यंत राज्यात नेमक्या किती जागा खऱ्या अर्थाने रिक्त आहेत याचा फायनल आकडा शिक्षण विभागाला मिळत नाही. आता इथे एक अत्यंत तांत्रिक पण महत्वाचा टप्पा येतो ज्याला आपण बिंदू नामावली किंवा रोस्टर म्हणतो. बिंदू नामावली किंवा रोस्टर प्रकार अनेकदा बातम्यांमध्ये ऐकायला मिळतो. हे नक्की काय असतं आणि त्याचा भरतीशी काय संबंध आहे? थोडं सोप्या भाषेत सांगता येईल का? नक्कीच सांगतो. बिंदू नामावली किंवा रोस्टर म्हणजे एखाद्या शाळेत किंवा संस्थेत ज्या जागा रिक्त आहेत त्यापैकी किती जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, किती जागा आरक्षित प्रवर्गासाठी आहेत, जसे की SC, ST, OBC याचा अधिकृत आणि कायदेशीर आराखडा. ओके. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक शाळेला आपला रोस्टर तपासून तो मंजूर करून घ्यावा लागतो. अच्छा. आता गंमत बघा, जोपर्यंत समायोजन होऊन रिक्त जागांचा आकडा फायनल होत नाही तोपर्यंत संस्था आपला रोस्टर अद्ययावत करू शकत नाहीत. अच्छा. आणि जोपर्यंत रोस्टर पूर्ण होऊन शिक्षण विभागाकडे येत नाही तोपर्यंत शासनाच्या पवित्र पोर्टलवर नवीन भरतीची जाहिरात येऊच शकत नाही. म्हणजे ही एक मोठी साखळी आहे. कशी?
सर्वात आधी संचमान्यता, त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, मग रिक्त जागांची निश्चिती, त्यानंतर बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर पूर्ण करणे आणि मग शेवटी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध होणे. बापरे, म्हणजे ही साखळी इतकी मोठी आहे आणि यातली पहिलीच पायरी म्हणजे संचमान्यता ही जर फेब्रुवारीच्या अखेरीस अशा प्रकारे पोर्टलवर नॉट फॉरवर्डेड म्हणून अडकून पडली असेल तर पुढच्या 4 पायऱ्या पार करायला किती महिने लागतील याचा विचारच न केलेला बरा. अगदी बरोबर. याचाच अर्थ 2025-26ची संचमान्यता रखडल्यामुळे 2026 मधील पवित्र पोर्टलची जाहिरात आणि उमेदवारांच्या नियुक्त्या कित्येक महिने पुढे ढकलल्या जाऊ शकतात. तसंच होणार. एक छोटासा फॉरवर्ड बटन न दाबण्याचा निर्णय, एखाद्या मुख्याध्यापकाचा किंवा गटशिक्षणाधिकाऱ्याचा आळस हा राज्याच्या कानाकोपऱ्यात एखाद्या छोट्या खोलीत बसून शिक्षक भरतीचा अभ्यास करणाऱ्या उमेदवाराच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष वाया घालवू शकतो. हे खूपच दुर्दैवी आहे. हो, तो उमेदवार अभ्यासात कितीही हुशार असला, त्याने टीईटी किंवा टेट परीक्षेत कितीही चांगले गुण मिळवले असले तरी प्रशासकीय पातळीवरील या एका चुकीमुळे त्याला नोकरीसाठी महिनोमहिने वाट पाहावी लागू शकते. हा खूपच विदारक आणि वास्तववादी मुद्दा आहे. म्हणूनच मला असं वाटतं की जे उमेदवार शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत, जे या प्रक्रियेचा भाग आहेत, त्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. नक्कीच नाही. हे स्थानिक पातळीवर प्रशासकीय घडामोडींबद्दल जागरूक राहायला हवं. आपल्या जिल्ह्यात संचमान्यतेचं काम कुठपर्यंत आलंय, रोस्टरचं काम प्रलंबित आहे का, यावर त्यांनी लक्ष ठेवायला हवं. कारण जर स्थानिक उमेदवारांनी जागरूक राहून प्रशासनाला प्रश्न विचारले तरच या यंत्रणेवर स्थानिक पातळीवरूनही थोडा दबाव निर्माण होऊ शकतो. हे 100% खरं आहे. उमेदवारांची ही जागरूकताच अशा प्रकारच्या प्रशासकीय दिरंगाईला आळा घालू शकते. जेव्हा आपण म्हणतो की एखादी प्रणाली ऑनलाईन आहे, तेव्हा आपण विसरतो की ती पूर्णपणे स्वयंचलित नसते. बरोबर. त्या ऑनलाईन प्रणालीत माहिती भरणारे, ती तपासणारे आणि ती प्रमाणित करून पुढे पाठवणारे हे मानवी घटकच असतात. या पत्रात दिलेल्या 4 कारणांकडे आपण पुन्हा एकदा पाहिलं तर लक्षात येतं की पोर्टलमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाहीये. हो, कुठेही सर्व्हरचा उल्लेख नाहीये. सर्व्हर डाऊन आहे, वेबसाईट क्रॅश झाली आहे किंवा पोर्टल चालत नाहीये असा एकही तांत्रिक मुद्दा यात नाही. सगळी कारणं ही नॉट फायनलाइज्ड किंवा नॉट फॉरवर्डेड अशी मानवीय अकार्यक्षमतेची आहेत. म्हणूनच शासनाने आता पगार रोखण्यासारखं हे कठोर पाऊल उचललं आहे, जेणेकरून या यंत्रणेला गती मिळेल. खरंच, हे सगळं विश्लेषण खूप काही सांगून जातं. आपण या चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आज आपण ज्या कारण दाखवा नोटीसचा सविस्तर अभ्यास केला, त्यातून एक मोठी आणि गुंतागुंतीची प्रशासकीय साखळी उलगडली गेली. हो. 25 फेब्रुवारी 2026 रोजी निघालेले हे पत्र आपल्याला दाखवून देतं की केवळ एका पोर्टलवर माहिती फॉरवर्ड न केल्यामुळे संपूर्ण राज्याच्या संच मान्यतेला कसा ब्रेक लागतो, त्यातून अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कसं रखडतं आणि परिणामी पवित्र पोर्टलवरील आगामी शिक्षक भरतीवर कसे काळे ढग जमा होतात. अगदी योग्य सारांश. आणि या सगळ्यावर उपाय म्हणून शिक्षण विभागाने अधिकाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार कसे थेट रोखले आहेत हेही आपण पाहिलं. या सर्व सविस्तर चर्चेतून एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो, जो मला जाता जाता नक्कीच मांडावासा वाटतो. हो, नक्की मांडा. आपण सर्वजण आजकाल शिक्षण व्यवस्थेच्या डिजिटायझेशन, ई-गव्हर्नन्स आणि पवित्र पोर्टलसारख्या अत्यंत आधुनिक, पारदर्शक प्रणालींबद्दल खूप अभिमानाने बोलत असतो. तंत्रज्ञानाने प्रशासकीय कामे सोपी आणि वेगवान करावीत हीच त्यामागची मूळ अपेक्षा असते. पण जेव्हा एखादी अद्ययावत ऑनलाईन व्यवस्था केवळ स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी संगणकावर एका क्लिकने माहिती पुढे न पाठवल्यामुळे पूर्णपणे ठप्प होते, तेव्हा एक अत्यंत गंभीर प्रश्न पडतो. कोणता? आपली खरी अडचण तंत्रज्ञानात आहे की अनेक वर्षांपासून चालत आलेल्या संत प्रशासकीय मानसिकतेत? तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं, पोर्टल कितीही वेगवान झालं, तरी ते चालवणाऱ्या हातांची आणि निर्णय घेणाऱ्या मानसिकतेची गती वाढल्याशिवाय आपली शिक्षण व्यवस्था आणि भरती प्रक्रिया खऱ्या अर्थाने वेगवान होईल का? खूपच सखोल आणि थेट वर्मावर बोट ठेवणारा प्रश्न आहे हा. या प्रश्नाचं उत्तर शोधणं हे केवळ शिक्षण विभागासाठीच नाही, तर आपल्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचं आहे. केवळ सॉफ्टवेअर अपडेट करून चालणार नाही, तर त्यामागचा मानवी दृष्टिकोनही अपडेट होण्याची नितांत गरज आहे. याच एका विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. या सखोल विश्लेषणातून अनेक प्रशासकीय बारकावे आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत उलगडल्या गेल्या असतील, ज्या उमेदवारांसाठीच आणि शिक्षण क्षेत्रातील सर्वांसाठीच नक्कीच माहितीपूर्ण ठरल्या असतील.
या चर्चेत वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयाच्या सविस्तर चर्चेसोबत. तोपर्यंत जागरूक रहा आणि विचार करत रहा.